सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय। या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप रोमांचक असा अनुभव आहे। तारक मंत्रात जे जे सांगितलं आहे ते या दादांसोबत घडलेलं आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। तुम्हाला देखील असेच अनुभव असतील तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुमचा अनुभव तुम्ही शेअर करू शकता। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तसेच आपल्या चॅनलवरती रोज 4 वाजता 12 लाख नामस्मरणाची सेवा होते। या सेवेमध्ये लाईव्ह सेवेत सर्वांनी सहभागी व्हा। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे। माझे मूळ गाव हे अहिल्यानगर आहे, पण मी कामानिमित्त पुणे येथे स्थायिक झालेलो आहे। माझी पूर्ण फॅमिली पुण्यात आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की मी महाराजांच्या सेवेमध्ये कसा आलो, महाराजांची मला कशी ओढ लागली। माझे वडील हे लहानपणीच एक्सपायर झाले। वडील गेल्यानंतर माझा सांभाळ माझ्या मोठ्या पप्पांनी, म्हणजे माझे जे मोठे चुलते आहेत त्यांनी केला। मी त्यांना मोठे पप्पा आणि मोठी मम्मी असं म्हणून संबोधतो। माझं जेव्हा शिक्षण कंप्लीट झालं आणि माझं लगेच लग्न झालं। करुणा माझ्या जीवनामध्ये आली। तिचे नाव करुणा, आणि आमच्या दोघांचा संसार खूप सुखाचा सुरू झाला। मी पुण्यात होतो आणि माझे मोठे मम्मी पप्पा हे अहिल्यानगर येथे होते। मी त्यांना रोज कॉल वगैरे करायचो आणि माझे मोठे पप्पा हे स्वामींचे निस्सीम भक्त होते। त्यांना स्वामींविषयी खूप म्हणजे खूप प्रेम, ते स्वामींना खूप मानत असायचे। पण मी स्वामींचं कधीच काही केलं नाही। एकदा असाच योग आला, मोठे पप्पा पुण्या इथे आले आणि म्हटले की मला खूप दिवसाची इच्छा आहे अक्कलकोटला जाण्याची, पण आता माझ्या वयामुळे मला जाणं शक्य होत नाही। तुम्ही मला घेऊन चलता का असं म्हटले, आणि मला सुट्ट्या नव्हत्या। त्यामुळे मी म्हटलं की पप्पा आत्ता सुट्ट्या नाही, जेव्हा मला सुट्ट्या असेल तेव्हा नक्की जाऊ, मी तुम्हाला सांगेल। मग मोठ्या पप्पांनी माझ्याकडे 300 रुपये दिले आणि याचे तिकीट वगैरे काढ, कारण लोकलने आपण जाऊया, म्हणजे जास्त खर्च येणार नाही असं ते म्हटले। मी म्हटलं ठीक आहे पप्पा, आपण तसंच करूया। आणि त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, खूप दिवस गेले पण माझं काही नियोजन झालंच नाही, कारण श्रद्धा भाव हे काहीच नसल्यामुळे मी काही त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही। आणि मग त्यानंतर खूप दिवस झाले आणि मग माझी ड्युटी रात्रीची लागलेली होती। रात्री ड्युटी असल्यामुळे मी बाहेरच होतो। माझा एक सोबतीदार होता, आम्ही दोघं ड्युटीवरती होतं। नाईट होती, तिथे जवळच एक मंगल कार्यालय असल्यामुळे मी म्हटलं की आपण काय करू की 2 वाजेपर्यंत तुम्ही झोपा, त्यानंतर मग मी 2च्या पुढे ड्युटी करतो, असं आमचं ठरलं। सोबतच थंडीचे दिवस होते, शेकोटी आम्ही पेटवली होती आणि चहाचं सामान देखील सोबत ठेवलेलं होतं। असं आमचं चालू होतं। त्या धुक्यामध्ये कुणाची गाडी वगैरे येत नव्हती, त्यामुळे आम्ही शांत त्यावेळेस बसलेलो होतो आणि ठरल्याप्रमाणे मी 2 वाजेपर्यंत झोपलो। माझा सोबतीदार मला उठवायला आला, 2 वाजले, तुम्ही आता ड्युटी करा। मी म्हटलं ठीक आहे। त्या रात्रीच्या काळोखामध्ये मी तिथे बसलो, शेकोटी पेटवली आणि तेवढ्यामध्ये काय झालं की एक व्यक्ती जी ऑटो रिक्षा आहे ती घेऊन आली। एवढ्या रात्री ऑटो रिक्षा कशी आली म्हणून मी तिथे थांबवलं, त्याला थांब म्हटलं, त्याने थांबलं आणि तो म्हटला की मी जरा माझे हात शेकू का, तर मी म्हटलं चला आपण दोघेही शेकूया, कारण मलाही कोणाची तरी हे पाहिजेच होतं। आमच्या गप्पा रंगल्या। त्यानंतर मग त्यांनी चहाचं सामान बघितलं तर ते म्हटले आपण चहा प्यायचा का, खूप थंडी वाढली आहे। मी म्हटलं हो, तुम्ही बनवत असेल तर नक्की पिऊया। मग त्यांनी चहा वगैरे पिला आणि त्यानंतर शेकोटीमध्ये हे करण्यासाठी, फुंक मारण्यासाठी विजली होती म्हणून ते खाली वाकले, तर त्यांच्या खिशातून एक तिकीट बाहेर पडलं। ते तिकीट बघून मीही आश्चर्यचकित झालो, कारण ते तिकीट अक्कलकोट येथे त्यांना जायचं होतं। ते म्हटले की मी दर महिन्याला अक्कलकोटला जात असतो, काहीच खर्च येत नाही, थोडासाच खर्च येतो। तुम्ही जर सकाळी लोकलनी बसला तर तिथे पोचता, रात्री तुम्ही पुन्हा येऊ शकता, म्हणजे मुक्कामाचे पैसे नाही, सोबत डबा घेऊन गेला तर जेवणाचेही पैसे नाही, म्हणजे फक्त जाण्या येण्याचाच खर्च। तिथे तुम्ही प्रसाद वगैरे काही घेतला तर त्याचा खर्च
एवढाच खर्च तुम्हाला येऊ शकतो असं ते म्हटले आणि मग तिथून ते निघून गेले. ते पुढे गेल्यानंतर माझ्यापासून थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्या धुक्यामध्ये त्यांची गाडी दिसेनाशी झाली. त्यावेळेस माझ्या मनामध्ये क्लिक झालं की महाराजांनी मला प्रेरणा दिली आहे की तू अक्कलकोटला ये, मला त्यांनी सांगितलं आहे. आणि मग मी कुठल्या क्षणाचा विचार न करता लगेचच मोठ्या पप्पांना सकाळी कॉल केला की पप्पा तुम्ही दोघेजण इकडे या, आपण अक्कलकोटला जाणार आहोत. हे ऐकल्यानंतर पप्पांना खूप आनंद झाला. मला खूप वाईट वाटत होतं की एवढ्या दिवसाची त्यांची इच्छा मी पूर्ण करू शकलो नाही, पण स्वतः महाराजांनी त्यांच्या श्रद्धाभाव असल्यामुळे आणि त्यांची तळमळ असेल महाराजांना भेटण्याची, म्हणून महाराजांनी स्वतः येऊन मला त्यांना घेऊन येण्यासाठी सांगितलं, मला प्रेरणा दिली आणि मोठे पप्पा ते आले. आम्ही सकाळीच निघलो. त्यानंतर आमचे प्रवास खूप छान झाला. सर्वप्रथम मी तिथे महाराजांना बघितलं. त्या अगोदर मी अक्कलकोटला कधीच गेलेलो नव्हतो. महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. तिथे लोक वेगवेगळे नारळ वगैरे बांधत होते. त्यानंतर वटवृक्षाला दोरा धागे तिथे बांधत होते. हा काय प्रकार आहे? तर मोठे पप्पा म्हटले, आपण एखादी इच्छा बोललो, नवस बोललो तर इथे धागा बांधतात आणि जर आपली इच्छा पूर्ण झाली तर हा धागा सोडायला आपण पुन्हा येत असतो, असा हा प्रकार आहे. मग माझ्या मनामध्ये कुतूहल तयार झालं की हे खरंच असतं का, खरं आहे का, आपण देखील करून बघूया. म्हणून मी काय केलं, एक धागा घेतला आणि माझ्या मनातील इच्छा बोललो आणि तो धागा तिथे बांधला आणि आम्ही घरी आलो. प्रवास सुखरूप झाला, सर्व काही व्यवस्थित. त्यानंतर नकळतपणे महाराजांनी मला माझ्या हृदयामध्ये घर केलं. मोबाईलवरती मी जर यूट्यूब वगैरे काही उघडलं तर महाराजांचे संदेश, अनुभव असे वेगवेगळ्या गोष्टी समोर येऊ लागल्या आणि जिथे जाईल तिथे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. महाराजांचा फोटो दिसणार, काही ना काही वाक्य दिसणार. त्यावेळेस असं वाटायचं खरंच महाराज आपल्यासोबत आहे. आणि स्वामी भक्तांनो, जी इच्छा मी बोललो होतो ती इच्छा माझी 6 महिन्यामध्ये पूर्ण झाली. माझं स्वतःचं घर घेण्याची माझी खूप दिवसाची इच्छा होती, पण ती इच्छा पूर्णच होत नव्हती आणि महाराजांनी 6 महिन्यामध्ये मला खरंच स्वतःचं घर दिलं. हे बघून मला देखील खूप आश्चर्य वाटलं, माझ्या पत्नीला देखील आश्चर्य वाटलं. मग आम्ही तो नवस फेडण्यासाठी, तो धागा फेडण्यासाठी पुन्हा एकदा अक्कलकोट गाठले. महाराजांचे खूप मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर धागा सोडला आणि महाराजांचा श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ मी तिथून घेऊन आलो. त्यानंतर बखर देखील आणली, महाराजांची विविध पुस्तके आणली. प्रश्न तुमचा उत्तर स्वामींचे हे पुस्तक देखील मी तिथून घेऊन आलो. त्यानंतर माझा खऱ्या अर्थाने तेव्हापासून सेवेला सुरुवात झाली. मग मी खूप मनोभावे रोज सेवा करू लागलो. असेच दिवस गेले. आत्ताची गोष्ट आहे, आत्ताचा तुम्हाला मी अनुभव सांगतो. हा अनुभव माझ्या देखील आत्ता आठवला तरी माझ्या अंगावरती शहारे उभे राहतात. स्वामी भक्तांनो, मला चांगले आठवते की करोनाचं नुकताच थैमान थांबलं होतं. 2022-23ला माझ्या मुलीचं लग्न आम्ही ठरवलं. मुलीचं लग्न ठरवलं, पण काय झालं की ती डॉक्टर असल्यामुळे तिला योग्य स्थळ मिळत नव्हतं आणि आता योग्य स्थळ मिळालं तर ते खूप लांब असल्यामुळे लग्नाची खूप पंचायत होती. कारण वऱ्हाड एवढ्या लांब येणं आणि आपण इकडं एवढ्या लांब पाहुण्यांना बोलवणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे दोघांच्या सोयीसाठी आपण मध्यभागी कुठेतरी मंगल कार्यालय बुक करूया आणि तेथे लग्न करूया, म्हणजे त्यांना येण्यासाठी जास्त त्रास होणार नाही आणि आपल्याला देखील त्रास होणार नाही असं ठरलं. मग आम्ही मधोमध मंगल कार्यालय बुक केलं. सर्व काही तयारी झाली. सर्व महाराजांवरती सोपवून दिलं होतं, महाराज तुम्हीच सर्व काही करा. पण म्हणतात ना, काय होणार आहे कधी काही सांगता येत नाही. असंच काहीतरी अघटित घडून गेलं. स्वामी भक्तांनो, लग्नाला फक्त 4-5 दिवस बाकी होते आणि मी काय झालं की टॉयलेटमध्ये गेलो, टॉयलेट वगैरे करून आलो. त्यानंतर आंघोळीला गेलो तर दरवाजा पॅक केल्यानंतर मला अचानक काय झालं काहीच कळालं नाही. मला खूप चक्कर आले आणि मी तिथेच जोरामध्ये पडलो. घरचे खूप घाबरले की कसला एवढा मोठा आवाज झाला. सर्वजण बाथरूमकडे धावत पळत आले. घरात पाहुणे देखील आलेले होते. सर्व आले. ते मला आवाज देत होते, पण माझा काहीच प्रतिसाद नव्हता, कारण मी पूर्णपणे बेशुद्ध पडलेलो होतो. मग घरच्यांनी काय केलं की माझा प्रतिसाद नाही म्हणून दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दरवाजा तोडला आणि मला बघितलं तर मी पूर्ण बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेलो होतो. घरचे खूप घाबरले. माझ्या पत्नीने
ताबडतोब देवघरासमोर जाऊन महाराजांची मूर्ती घेतली आणि ती मूर्ती पाण्यामध्ये ठेवली. महाराज, काय असेल हे संकट ते दूर करा, मला माफ करा, पण मी तुम्हाला संकटामध्ये घालत आहे, तुम्हाला पाण्यामध्ये ठेवत आहे, असं रडून मला हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आलं. डॉक्टरांनी जेव्हा मला चेकअप वगैरे केलं, डॉक्टरांनी म्हटले की यांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे आणि यांचा कमरेचा खालचा पूर्ण भाग हा निकामी झालेला आहे. यांच्या पायामध्ये काहीच ताकद राहिली नाही, एक हात पूर्ण गेला आहे, असं जेव्हा सांगितलं त्यावेळेस माझी पत्नी ही खूप घाबरली आणि मग मला ICUमध्ये ठेवण्यात आलं. थोडे दिवस तिथे ठेवलं आणि लग्न पुढे तारीख त्यांनी ठरवली. त्यानंतर मी शुद्धीवर खूप वेळ आलोच नाही. त्यानंतर शुद्धीवर आलं. माझ्या पत्नीने सोबतच महाराजांची विभूती आणि जो पोस्टरचा फोटो असतो महाराजांचा, तो फोटो आणला होता. मला जेव्हा ती ICUमध्ये भेटायला आली त्यावेळेस तिने जे डॉक्टरांनी मला कपडे घातलेले होते त्यांचे कपडे, त्या कपड्यांच्या वरच्या खिशामध्ये महाराजांची विभूती आणि फोटो माझ्या खिशामध्ये तिने घालून दिला आणि मला सांगितलं की महाराज तुमच्या सोबत आहे, काहीच होणार नाही, टेन्शन घेऊ नका, महाराजांवरती विश्वास ठेवा. हे शब्द जेव्हा मी ऐकले त्यावेळेस मी खिशाला हात लावला आणि खरंच महाराज माझ्या हृदयाजवळ आहे हे बघून मला खूप छान बरं वाटलं. त्यानंतर मला रात्री एक असं स्वप्न पडलं. ते स्वप्न बघून मला खूप घाम आले होता, कारण ते स्वप्न असं होतं की प्रत्यक्षात यमदूत मला घेऊन जाण्यासाठी आले होते. मी तो जो फोटो माझ्या खिशात ठेवलेला होता तो फोटो काढला आणि त्यांना दाखवला. महाराजांचा तो फोटो बघून ते यमदूत तिथून पळून गेले. असे एकदा नाही, दोनदा नाही, तर 3 वेळेस असं घडलं आणि शेवटी महाराजच त्यांना म्हटले की हा माझा भक्त आहे, याला तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही, असं महाराजांनी ठणकावून त्यांना सांगितलं. आणि त्यानंतर मला जाग आली. जाग आल्यानंतर माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. महाराजांचा फोटो मी हळूच काढला आणि त्यांच्याकडे बघून खूप रडू लागलो. महाराज, ही काय वेळ आली, काय झालं माझ्यासोबत हे असं, पण तुम्ही मला मरण्यापासून वाचवलं, यमदूतापासून मला वाचवलं, मला जीवदान दिलं, आयुष्य दिलं, हेच माझ्यासाठी खूप आहे. फक्त एकच करा आता, ह्या पायामध्ये जीव येऊ द्या. ह्या पायामध्ये जीव आला तर मी 2 पावले चालू शकतो आणि तुमच्यापर्यंत पोचू शकतो. तुम्ही माझ्यापर्यंत येऊ नका, मला तुमच्यापर्यंत येण्याची संधी द्या, असं कळवून स्वामींना प्रार्थना केली. तारक मंत्र चालू होता. माझ्या पत्नीच्याही सेवा सुरू होत्या. त्यानंतर महामृत्युंजय मंत्राची सेवा सुरू होती. मला त्यानंतर ICUमधून बाहेर काढण्यात आलं. डॉक्टर म्हटले 2-3 दिवसामध्ये याच्या पायामध्ये प्राण आला तर ठीक आहे, नाहीतर यांचं ऑपरेशन करावं लागेल, मणक्याचं ऑपरेशन यांचं करावं लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि मी माझ्या पत्नीला म्हटलं की जे काही असेल योग्य ते महाराज करतील, तू टेन्शन घेऊ नको. आणि पत्नीने महाराजांना कळवून विनंती केली, नवस केला की यांना ऑपरेशनची गरज पडू देऊ नका, यांना यांच्या पायावरती उभं करा, आम्ही लगेचच अक्कलकोट दर्शनाला येऊ म्हणून, असं महाराजांना तिने कळवून सांगितलं. सेवा सर्वांच्या चालू होत्या. मध्ये सर्वत्र सांगण्यात आलं होतं. माझ्यासाठी महामृत्युंजय मंत्राची सेवा प्रत्येक ठिकाणी चालू होती. सर्वजण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत होते. जे सेवेकरी नाही, जे आमचे पाहुणे आहे, ते देखील माझ्या पत्नीसोबत तिला आधार म्हणून महाराजांचा जप ते देखील करत होते. आणि त्यानेच खरंच मला जेव्हा ऑपरेशनसाठी डॉक्टर घेणार होते, सर्व माझे रिपोर्ट वगैरे केले, त्यानंतर जे काही घडलं ते ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी मला 11 वाजता ऑपरेशनला घेणार होते. डॉक्टरांची सर्व ऑपरेशनची तयारी झाली. डॉक्टर येणार आणि त्यानंतर माझे पायामध्ये प्राण आला होता आणि माझे पाय हलू लागले होते. हे बघून डॉक्टर देखील खूप चकित झाले की हे कसं शक्य आहे. खरंच खूप अशक्य गोष्ट आहे, ती शक्य केली. त्यानंतर मला डॉक्टरांनी गोळ्या औषधं दिले आणि तुम्ही फिजिओथेरपी घ्या, त्यानंतर व्यायाम करा, सर्व काही व्यवस्थित होईल, असं डॉक्टरांनी सांगितलं. ऑपरेशन कॅन्सल म्हटल्यानंतर खरंच महाराजांना मी खूप आभार मानले. आणि मी माझ्या पायावरती ज्यावेळेस उभा राहिलो त्यानंतर माझ्या मुलीचं लग्न आम्ही करून दिलं. कारण कन्यादान करण्याची इच्छा माझी खूप दिवसाची होती. ती देखील इच्छा महाराजांनी माझ्याकडूनच पूर्ण केली. कारण महाराजांना कळवून विनंती करत होतो की माझ्या कन्याचं कन्यादान मलाच करायचं आहे, दुसऱ्याच्या हातून ते करायचं नाही, माझ्या हातूनच ते मला करून
द्या आणि महाराजांनी ते केलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो आता गोळ्या औषध चालू आहे, पण 90% फरक हा पडलेला आहे. जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं असं म्हणतात ना, तसंच काही माझ्या बाबतीत झालेलं आहे. महाराजांनी जे काही मला जीवन दिलेलं आहे ते महाराजांच्या कृपेमुळे मला प्राप्त झालेलं आहे. पुनर्जन्म माझा झालेला आहे. आत्ता माझ्या ह्या जीवनातील एक एक क्षण, एक एक श्वास हा स्वामींचा आहे आणि तो मी त्यांच्यासाठीच वापरणार आहे असं त्यांना सांगितलं आहे. या संसारामध्ये राहून परमात्मा करणं हे खूप अवघड आहे, पण महाराज ते करून घेत आहे. महाराजच सर्व काही करत आहे. आज जे काही आम्ही आहोत ते स्वामींच्या कृपेमुळे आहोत. सर्व व्यवस्थित आहे. मी आज माझ्या पायावरती चालू शकतो, टॉयलेटला बाथरूमला जाऊ शकतो, हेच खूप आहे. कारण असे कित्येक जण आहेत की ते अंथरुणावरतून कधी उठलेच नाही, पण स्वामींची शक्ती असल्यामुळे हे शक्य झालेलं आहे. असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे दादांचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.